नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोरी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आनंददायी शनिवार फेब्रुवारी 2025 ला कोणते उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत ते बघूया। इयत्ता पहिली व दुसरीसाठी चे उपक्रम आपण पाहत आहोत। दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन आणि व्यावहारिक कौशल्य। उपक्रमाचं नाव आहे ओळख नाणी नोटांची। यामध्ये पूर्वनियोजित कृती काय आहे तर शिक्षक विविध नाणी व नोटा यांचा संग्रह करतील आणि विकसित होणारे यामधली कौशल्य आहेत फलनिष्पत्ती, निरीक्षण कौशल्य, भारतीय चलन ओळखण्याचे कौशल्य, संख्याज्ञान, यामध्ये आवश्यक साहित्य, नाणी, नोटा वगैरे। यामध्ये शिक्षकाची कृती काय असेल तर शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना नाणी व नोटा दाखवतील। शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाचे महत्त्व सुद्धा पटवून देतील। शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाद्वारे होणारा व्यवहार सुद्धा दाखवतील। यामध्ये विद्यार्थ्याची कृती काय असेल तर विद्यार्थी शिक्षकांकडून दाखवलेल्या नाणी व नोटा पाहतील। विद्यार्थी शिक्षकांकडून भारतीय चलनाचे महत्त्व सुद्धा समजून घेतील। विद्यार्थी शिक्षकांकडून भारतीय चलनाचा व्यवहार समजून घेतील। यामध्ये संदर्भ साहित्यासाठी मी काही डिस्क्रिप्शनमध्ये आपण व्हिडिओची लिंक देत आहोत, ते आपण नक्की बघावेत। यानंतर इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी आपण कोणता उपक्रम या शनिवारला घेणार आहोत तर उपक्रमाचे नाव आहे समजू शकत असाल तर समजून घ्या। अत्यंत आनंददायी हा उपक्रम आहे। यामध्ये पूर्वनियोजित कृती शिक्षक विद्यार्थ्यांना शनिवारच्या पहिल्या दिवशी तासिकेमध्ये आपणास काही खेळ घ्यायचे आहेत, त्यासाठी लागणारे जे साहित्य आहेत हे सोबत घेऊन या अशी सूचना विद्यार्थ्यांना देतील। यामधून विकसित होणारी कौशल्य आवश्यक साहित्य काय आहे यामध्ये तर आपले डोळे आहेत, बांधण्यासाठी कापड आहे, चारही बाजूंना रेषा मारलेल्या साधा कागद, त्या कागदावर काढलेली आकृती, पेन्सिल, रंग, पेन इत्यादी वगैरे। यामध्ये शिक्षकाची कृती काय असेल तर शिक्षक वर्गांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतील आणि वर्गातील एका विद्यार्थ्याच्या एक हाता पाठीमागे दोरीने बांधून आणि दुसऱ्या हातामध्ये खडू देऊन फलकाजवळ बोलवतील आणि डोळ्यांवर पट्टी बांधून फलकावर काढलेल्या अर्धवट टेबलाला खडूने पाय काढा अशी सूचना देतील। फलकावरील वहीवरील अशी अनेक अर्धवट चित्रे पूर्ण करण्यास विद्यार्थ्यांना सांगतील। शिक्षक ज्या पद्धतीने सूचना देतील त्याप्रमाणे विद्यार्थी कृती करतील। यामध्ये विद्यार्थ्याची कृती काय असेल तर विद्यार्थी शिक्षकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे फलकावर असलेल्या अर्धवट चित्राला डोळ्यांवर पट्टी बांधून पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करतील। फलकावर किंवा वहीवर काढलेल्या टेबलाच्या अर्धवट चित्राचे पाय काढतील, हत्तीला शेपूट काढतील, अजून काही चित्रे असतील। यानंतर या सर्व कृतीनंतर मुलासोबत गप्पा मारतील। त्यामध्ये ते विद्यार्थ्यांना आलेले जे अनुभव आहेत ते विचारतील। तुम्हाला जर दृष्टी राहिली नसती तर तुम्ही काय करू शकले असते असे सुद्धा प्रश्न विचारतील। अशा प्रकारचे प्रश्न शिक्षक विद्यार्थ्यांना विचारून आणि विद्यार्थी त्यावर बोलतील आणि आपली मते सुद्धा ते व्यक्त करतील। यामध्ये संदर्भ साहित्य आहेत, यूट्यूबवरील काही व्हिडिओ आहेत, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देत आहो, ते आपण नक्की बघाल। यानंतर 6वी ते 8वी साठी आपण कोणता उपक्रम राबवणार आहोत। उपक्रमाचं नाव आहे शालेय बचत बँक। यामध्ये पूर्वनियोजित कृती तर शालेय बचत बँक निर्मिती करण्यासाठी सर्वप्रथम शिक्षक हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडे शालेय कामकाज करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांकडे बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची करावयाची जबाबदारी आणि कामे हे कर्तव्य यांच्याविषयी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतील व जबाबदारी त्यांच्यावरती निश्चित करतील। हिशोबाचे नियोजन व व्यवस्थापन करतील। विकसित होणारी कौशल्य यामध्ये काय आहेत तर फलनिष्पत्ती, बचत करण्याची सवय, बँकिंग व्यवहार, यामधले कौशल्य, साहित्य, वही, पेन, बचत। यामध्ये शिक्षकाची कृती शालेय बचत बँक निर्मिती करण्यासाठी सर्वप्रथम शिक्षक हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडे शालेय कामकाज करण्यासाठी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची करावयाची जी जबाबदारी आहे, कामे आहेत, कर्तव्य आहे यांच्याविषयी सर्वप्रथम सर्वांना मार्गदर्शन करतील आणि जबाबदारी निश्चित करतील। हिशोबाचे नियोजन व व्यवस्थापन करतील। शिक्षक विद्यार्थ्यांना बँकेचे महत्त्व सुद्धा समजून सांगतील। बँकेमध्ये पैसे ठेवणे आणि काटकसरीची सवय लागणे व पैशाचे संरक्षण होणे, बचत केलेल्या पैशांवर बँक व्याज देते ही सुद्धा माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना समजून देतील। यामध्ये विद्यार्थ्याची कृती काय असेल तर शाळेतील विद्यार्थ्यांकडे शालेय कामकाज करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांकडे
बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची करावयाची जबाबदारी आणि कामे कर्तव्य पार करतील व जबाबदारी समजून घेतील. हिशोबाचे नियोजन व व्यवस्थापन करतील. विद्यार्थ्यांना बँकेचे महत्त्व समजून घेतील. बँकेत पैसे ठेवण्याची आणि काटकसरीची सवय लागेल. विद्यार्थी बँकेचे महत्त्व समजून घेतील. शिक्षक पैसे घरात न ठेवता ते बँकेत ठेवण्याची सवय कशी लागेल, थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने बँकेत पैसे ठेवल्याने पैशामध्ये वाढ होते हे सुद्धा समजून घेतील. विद्यार्थी आपल्याजवळील पैशाचे नियोजन सुद्धा करतील. यामध्ये संदर्भ साहित्य, काही यूट्यूबवरील लिंक आहेत, व्हिडिओ आहेत, ते आपण नक्की बघावे. मी डिस्क्रिप्शनमध्ये या सर्व लिंक देत आहोत. तर इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचे जे काही उपक्रम मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे तुम्हाला नक्कीच आवडलेले असतील. जर आवडले नसतील तर आपण सुद्धा या व्यतिरिक्त सुद्धा उपक्रम राबवू शकता. आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.